यो हाय व्हायरल तडका. नवीन व्हायरल व्हिडिओ इथंच बर का. व्हायरल तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा. बघत रहा व्हायरल तडका. काहीतरी पाप आलंच. अरे बाबा तुझी आई पुण्याकडे म्हणजे आता तुझी आणि तुझ्या भावाची भांडण नाही का झाली? घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली काय म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी आहे का तुझ्यापाशी आहे असं म्हणतोय मी. म्हणजे तुझ्या आई तूच ठेवली जेवायला एवढं काही टेन्शन घेतोय. नमस्कार नमस्कार. कसं आहे भरत? मजेत. तुझी बहीण कोणाकडे? ग्रामपंचायतच्या वाटेवर. त्याच्या किती पापी वाचण्याचा आहे हरामखोर. अरे बहीण कोणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणले होते म्हणून म्हणलं माहेरी एका सासरी आहे. अरे बाबा 4 दिवस बाहेर आणले होते काल तिला सासरी सोडून आलोय. तुला काय वाटलं? मला काय नाही वाटलं. नमस्कार नमस्कार. कसा आहे पंचायत? कसा आहे तुझ्या आई ह्याचा बाप कसा आहे? अरे तुझ्या आईने ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाला तुझ्या आईला नाही का गुरु बहीण मानली? गुरु बहीण. तुम्हाला काय वाटलं? ऐकू नको बाबा. राम राम. माझा खानदान कोरोनामध्ये मेलं. हो मला काय विचारू नको. तू काय नाही की जायचे चांगलं मला माहिती. तू माझ्या घराकडे वळूच नको. आई हरामखोर मी बोलायच्या अगोदर बोलून मोकळा झालाय. अहो पण मी काय बोललोय का राव? ठेवलंय का राव? मला कशाला बोललो? आता काय मला यायला उशीर काय झाला? आज मी तुमच्या सगळ्यामध्ये काही उड्यान टप्पू माणूस राहिलो नाही. मुंबईला कामाला लागलो मुंबईला. आज तुम्हाला मुंबई कळते काय? तुला कळते काय? तुझ्या माहिती मी तुझ्या हो मुंबई काय आज काय मुंबई कळत आहे? सकाळी नाही आपण संडासला गेले कधी बघत होतो. ती वय मुंबईला आलाय का? अरे भाग असं ना काय मुंबई मुंबई तिथे मी 2 महिने कामाला लागलो. त्यानंतर माझ्या आई वडिलांचं मला पत्र आलं. घरावर म्हणून आलं आईला काय आता एकटासारखं भेटत नाही. अरे ते अरे खेड्याची माणसं तुम्ही बसून हागणारी नाही. सगळीच माणसं बसून हागतात नाही का? नाही तुझ्या पळत पळत मग त्या पत्रामध्ये अरे पत्रामध्ये ते नव्हे पोस्ट कार्ड. मग त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं काय? त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं नितीन ताबडतोब तू घरी निघून ये. आम्ही तुझं लग्न ठरवलं. म्हणलं माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची आठवण तर आली. नाही मला देवाला वाटला या काय तुझं लग्न नाही कसं याचं लग्न होणार? ह्याचा हातावर चालू आहे जेवण खाणं म्हणतोय मी. असे केले काही कसे केले काही एकच होते. मग ते पत्र वाचलं मला आनंद वाटला. पहिले गाडीने इष्टीला बसलो घरी निघून आलो. बायकोला मला पसंत केली. मी माझ्या बायकोला पसंत केली. साखरपुडा झाला. आवडले गे 2 मिनिटात लग्न झालं. आणि आता वेळ कुठली आली? सुहागरातीची. ते ऊन पडल्यामुळे असं व्हायला लागले. मला का सोडायला स्वागत मध्ये काय लई कांडत असल्यानं करते. तुला सुहागरात माहित नाही कधी साजरी करते मी माहित नाही. अरे सुहागरात कधी साजरी करत्या? नारळी पौर्णिमेच्या दिवशी. काय तुम्हाला सांगायला माहित नाही? मी तुम्हाला सांगतो सावरात कशाला म्हणतात. चला बायको माझी खाटावर व्हायला बघत होती. मी माझ्या बायको कशी गेलो. बायकोला म्हणलं मनीषा तू माझ्यापासून अशी लांब का? माझ्या जवळ आपण दोघांना प्रेम करायचं. आणि माझी बायको मला कशी म्हणते प्रेम म्हणजे प्रेम कशा बरोबर खात्यात? म्हणलं हिला प्रेम तरी माहित नाही वाटत. तिला तरी काय म्हणायचं? तिथे मी पहिलं बघला असेल. नाही सर्व्हिस कोणाकडे? सर्व्हिस कुठं आली माझ्याकडे रिटायर व्हायला. पहिलंच लग्न होतं ना बाबा. म्हणलं म्हणे
तुला प्रेमातलं माहित नाही हा. मी तुला सांगतो प्रेम कशाला म्हणते समज बाबड्या. लाईट वगैरे घालवली मी लागलो माझ्या उद्योगाला सकाळ उजाडले आंघोळ वगैरे केली मी माझ्या बायको अशी गेलो बायकोला म्हणलं मणेशा ए मणेशा कसं काही वाटलं तुला रात्रीचं प्रेम आणि माझी बायको मला कशी म्हणते आता का बाया ह्याला म्हणायचं बाई प्रेम अहो असलं प्रेम तर मी गुरु भागात पिंट्या बरोबर रोज करत होती अरे नालाय का एवढ्या माणसामध्ये त्यावर हक्का पितो का माझी थोडी भरणार वाटेल काय तुला ए भरण भाऊ हो तिथं आणलं तिथं आणलं मी पण आणू का अरे काय म्हणजे काय हा ते काय ते गावाची तर घालवले का? कुमार मनीषा अरे चालण्याचे मनीषा ती तर नाही जालन्याची मनीषा आईला भरत्यात किती बरं बघ ते पिंट्या पिंटला तुझ्या खमान मार खाऊच्या खाऊन खमान म्हणतोय तरी म्हणली वायचं मला धरणं डोबका उभा राहिले माझं लग्न नाही झालं हे सगळं स्वप्नात घडलं होतं आणि मित्र भेटला थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही आणि दिवसही पुढे जात नाही मला कशा करता बोललं आपल्या गावसाठी कार्यक्रम आणला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं भरपूर कर्मयोग आणि मनोरंजन झालं पाहिजे किरण संजू भरत अखिलेश पंकज आणि चंदनवाडी यातले मुक्कामी मोठा तमाशा आलाय सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर 1 तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करवडीकर माझ्या ध्यानामध्ये सर्व माझ्या भागाचं मैं तेरे शरण हार मैनू बख्श लो हे समृद्ध परमान